अध्याय 22. मराठी भावार्थ. अमृता नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्रीगुरूंचे वास्तव्य होते. ते मोठे तीर्थस्थान आहे. श्रीगुरू नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या गावात ब्राह्मणांची 100 घरे होती. त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते. त्या विप्राकडे एक म्हैस होती. ती वांज, म्हातारी व दंतहीन होती. नदीतीरी माती वाहून नेण्याचे कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत. त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे. तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही. श्रीगुरू नेहमी त्यांचेकडे भिक्षेसाठी येत असत. त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्रीगुरू हसत मुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे. तेव्हा ती विप्र स्त्री श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला वेसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजारण करतो. श्रीगुरूंचा विश्वास बसेना. स्वामी विप्र स्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे. श्रीगुरूंवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली. त्याबरोबर म्हशीच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडी भरून तिने दूध दिले. त्या विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापवून निवळून श्रीगुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली. श्रीगुरू ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला. तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू परत संगमावर निघून गेले. थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरु महिमा ऐकला. तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला. श्रीगुरू हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमनी खात्री पटली. तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला. त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले. त्या पती पत्नींचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपाशीर्वाद दिला. अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा. करसंपुट जोडून विनवितसे परियेसा. मागे कथन निरोपिले. श्रीगुरु गाणगापुरा आले. पुढे केवी वर्तले. ते विस्तारावे दातारा. एकोणी शिष्याचे वचन. सांगे सिद्ध संतोषोन. म्हणे शिष्य तुची सगुण. गुरु कृपेच्या बाळका. पुढे जाहिली अनंत महिमा. सांगता असे अनुपम्या. श्रीगुरु आले गाणगा ग्रामा. राहिले संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनीसी. अमर जा संगम विशेषी. अश्वत्थवृक्ष परियेसी. महास्थान वरदभूमी. तया स्थानी श्री गुरुमूर्ती. होते गौप्य रूपे आरती. तीर्थ महिमा करणे ख्याती. भक्तजनता रक्षणार्थ.
ऐसा संगम मनोहरू, तेथे वसती श्री गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू, गप्य होय कवणे वरी, वसती अरण्यी संगमासी, जाती नित्य भिक्षेसी, तया गाणगा पुरासी, मध्यान्ह काळी अवधारा, तया ग्रामी द्विजवर, असती एकशत घर, होते पूर्वी अग्रहार, वेदपाठक ब्राह्मणांसी, तयांमध्ये विप्र एक, राहत असे सुलक्षणी देख, त्याची भार्या पती सेवक, पतिव्रता शिरोमणी, वर्तत असे दरिद्रेसी, असे एक वांझ महिषी, व्यसन घातली असे नाकासी, दंतहीन अतिवृद्ध, नदी तीरी मळीयासी, क्षार मृत्तिका वहावयासी, नित्य दाम देती त्यासी, मृत्तिका क्षार वहावया, तेने द्रव्य वरोध घेती, येणे रीती काळ क्रमिती, श्री गुरुनाथ अतिप्रीती, जाती भिक्षेसी त्याचे घरी, विप्रसमस्त निंदा करीती, कैचा यती आला म्हणती, आम्ही ब्राह्मण असो श्रौती, न ये भिक्षेसी आमुचे घरी, नित्य आमुच्या घरी देखा, वेशान्न अनेक शाखा, असे त्यजुनी यती एका, जातो दरिद्रियाचे घरी, भक्तवत्सल श्री गुरुनाथ, प्रपंचरहित परमार्थ, सेवक जना कृतार्थ, करणे असे आपुले मनी, पा विदुराची या घरा, प्रीती कैसी शांडर्ग्य धरा, दुर्योधन राजद्वारा, अधिक कधी ना नवचे परी येसा, सात्विक बुद्धी जे वर्तती, त्यांवरी श्री गुरूंची अतिप्रीती, इह सौख्य अपरागती, देतो आपले भक्तासी, जरी कोपे एखाद्यासी, भस्म करील परी येसी, वर देता दरिद्रियासी, राज्य होईल क्षितीचे, ब्रह्मदेवे आपुल्या करे, लिहिली असती दृष्टाक्षरे, श्री गुरु चरण संपर्क शिरे, दृष्टाक्षरे ते शुभ होती, असे ब्रीद श्री गुरुचे, वर्णू न शके आमुचे वाचे, थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे, श्री गुरुमूर्ती जाती घरा, वर्तता ऐसे एके दिवशी, न मिळो वरो त्या ब्राह्मणासी, घरी असे वांज महिषी, नेली नाही मृत्तिकेला, तया विप्र मंदिरासी, श्री गुरु आले भिक्षेसी, महा उष्ण वैशाख मासी, मध्यान्ह काळी परियेसा, ऐसे श्री गुरु कृपा मूर्ती, गेले द्विजगृहाप्रती, विप्र गेला अयाचक वृत्ती, वनिता त्याची घरी असे, भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ, आली पतिव्रता धावत, साष्टांगेशी दंडवत, करीती झाली तये वेळी, नमन करुनी श्री गुरुसी, विनवी तसे करून वचनेसी, आपला पती याचकेसी, गेला असे अवधारा, उत्कृष्ट धान्य घरी बहुत, घेऊनी येईल पती त्वरित, तववरी स्वामी बैसा म्हणत, पाठ घातला बैसावया, श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बैसते झाले शुभासने, तया विप्रस्त्रीसी म्हणे, क्षीर कावो न घालिसी, तुझा द्वारी असता म्हैशी, क्षीर कावो न घालिसी भिक्षेसी, आमुते तुवा चाळवीसी, नाही वरो म्हणून या, श्री गुरु वचन ऐकवून, विप्रवनिता करी नमन, वांजमहिषी दंतहीन, वृद्धाप्य झाले तियेसी, उपजली आमुचे घरी, वांज झाली दगडापरी, गाभा नव्हे कवणे परी, रेडा म्हणून पोसितो, याची कारणे तियेसी, वेसन घातली परियेसा, वहावया मृत्तिकेसी, तेने आमुचा योगक्षेम, श्री गुरु म्हणती तियेसी, मिथ्या कावो बोलसी, त्वरित जाऊन या महिषीसी, दोहोनी आणि क्षीराम्हा, ऐसे वचन ऐकूनी, विश्वास झाला तिचे मनी, काष्टपात्र घेऊनी, गेली एका दोहावया, श्री गुरु वचन कामधेनू, विप्रवनिता जाता क्षण, दुहिली क्षीर संतोषोन, भरली पात्रे दोन तयावेळी, क्षीर घेऊनी घरात, आली पतिव्रता धावत त्वरित, तापवीती झाली अग्नित, सवेची निववी परियेसा, परी सोनी स्वामींचे वचन, घेऊनी आली क्षीर भरण, प्राशन करी
श्री गुरु राणा अति संतोषे करुनिया, संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती, तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर, पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्ही होईल निश्चित, म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी, श्री गुरु गेले संगमासी आला विप्रघरासी, एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची, म्हणे अंभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार, आमुचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य, विप्र म्हणे स्त्रियेसी गेले आमुचे दारिद्र्य दोषी, भेटी जाहली श्री गुरुसी सकळाभिष्टे साधली, म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा यती, हाती घेऊनी आरती गेली दंपती संगमासी, भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधीसी, संतोषोनी श्री गुरु तयासी पुनरपी वर देते झाले, येणे परी द्विजवर लादला जैसा जाहलावर, कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी जाहले जाण, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, एकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहन्नम नाम द्वाविंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 46। अध्याय 23 मराठी भावार्थ। श्री गुरूंनी वांज म्हैस दुभती केली। ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली। सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले। त्या गावाच्या राजालाही ही बातमी समजली। त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली, तेव्हा संगमावरचे एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला। तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानास जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे। स्वामींनी राजाची विनंती मान्य केली। राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले। मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले असता एक उंच अश्वत्थ वृक्ष दिसला व त्याचे शेजारी एक जुना वाडा होता। त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे। तो ब्रह्मराक्षस नरमांस भक्षक होता, म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे। श्री गुरूंना तिथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला, महाराज, मी घोर अंधारात बुडालो आहे। तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले। तुम्ही सर्व भूतमात्रावर कृपा करता, तेव्हा कृपया माझा उद्धार करावा। श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्यावर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले। त्याने पुन्हा श्री गुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले। श्री गुरु त्याला म्हणाले, तात्काळ संगमावर जाऊन स्नान कर, तिथे तुला मुक्ती मिळेल, तुला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही। श्री गुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला। तेव्हा तिथे जन्मलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले। तसेच श्री गुरु हे एक अवतारी पुरुष आहेत याची खात्री पटली। पुढे श्री गुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरविले। तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला। कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 23। श्री गणेशाय नमः। विनवी शिष्य नामांकित, सिद्धासी असे पूसत, पुढील कथा विस्तारत, निरोपावे दातारा, सिद्ध म्हणे एक बाळा, श्री गुरुची अखिल लीळा, तोची विप्र प्रकट करिता झाला,
वांज महिषी वर्ते ज्याचे गृही, तया गावी ये रे दिवसी. क्षार मृत्तिका वहावयासी, मागो आले महिषीसी. द्रव्य देऊ म्हणती, विप्रमणे तयांसी. नेदू आपली दुभती महिषी, दावितसे सकळी कांसी. क्षीर भरणे दोन्ही केली, करीती विस्मय सकळ जन. म्हणती वांज दंतहीन, काल होती नाकी खूण. व्यसन रज्जू अभिनव, नवती गर्भ वांज महिषी. कास नवती दुभे कैसी, वार्ता फाकली विस्तारेसी. तया ग्रामाधिपती प्रती, विस्मय करुनी तये वेळी. अधिपती आला तया जवळी, नमन करुनी चरण कमळी. पूस तसे वृत्तांत, विप्र म्हणे तयासी. असे संगमी संन्यासी, त्याची महिमा आहे ऐसी. होईल त्रिमूर्तीचा अवतार, नित्य आमच्या मंदिरासी. येती श्री गुरु भिक्षेसी, वरो नव्हतो कालचे दिवशी. क्षीर आपणा मागितले, वांज म्हणता रागवोनी. म्हणे क्षीर दोहा जाऊनी, वाक्य त्याचे निघता मुखातुनी. कामधेनू परी जाहली, विप्र वचन परीसोनी. गेला तो राजा धावोनी, सर्व दळ शृंगारोनी. आपुले पुत्र कलत्र सहित, आपुले पुत्र कलत्र सहित. लोटांगणी श्री गुरुसी, जाऊनी राजा भक्तीसी. नमन केले साष्टांगेसी, एका भावे करोनिया. जय जयाजी जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू. तुझी महिमा अपरंपारू, तुझी महिमा अपरंपरू. अशक्य आम्हा वर्णिता, नेनो आम्ही मंदमती. माया मोह अंधकार वृत्ती, तू तारक जगज्योती. उद्धरावे आपणाया ते, अविद्या माया सागरी. बुडालो असे घोरांधारी, विश्वकर्ता तारी तारी. म्हणून चरणी लागला, वर्णावया तुझी महिमा. स्तोत्र करिता अशक्य आम्हा, तुझी रक्षिता केशव्योमा. चिन्मयात्मा जगद्गुरु, संतोषोनी श्री गुरु मूर्ती. तया राया ते पुसती, आम्ही तापसी असो यती. अरण्यवास करीत तसो, काय कारण आम्हा पाशी. येणे तुम्ही संभ्रमेसी, कलत्र पुत्र सहितेसी. कवन कारणे सांग मज, एकोनी श्री गुरुचे वचन. राजा विनवी कर जोडून, तू तारक भक्तजना. अरण्यवास काय असे, उद्धरावया भक्तजना. की जे अवतार नारायणा, वसे जैसे भक्त मना. संतुष्टावे तेने परी, ऐसी तुझी ब्रीद ख्याती. वेद पुराणे वाखाणीती, भक्तवत्सल तुची मूर्ती. विनंती माझी परिसावी, गाणगापूर महास्थान. स्वामी करावे पावन, नित्य येथे अनुष्ठान. वास करणे ग्रामात, मठ करुनी तये स्थानी. असावे आम्हा उद्धरोनी, म्हणून लागे म्हणून लागे श्री गुरुचरणी. भक्तिपूर्वक नरेश्वर, श्री गुरु मनी विचारिती. प्रकट होणे आली गती, क्वचित काळ येणे रीती. बसणे घडे त्या स्थानी, भक्तजनता रक्षणार्थ. भक्तजन तारणार्थ, पुढे असे कारणार्थ. राजयाचे मनोरथ, पुरवू म्हणती तये वेळी. ऐसे विचारोनी मानसी, निरोप देती निरातिपासी. जैसी तुझ्या मानसी भक्ती असे, तैसे करी. श्री गुरु वचन ऐकोनी, संतोष झाला बहुमनी. बैसवोनी सुखासनी, समारंभे निघाला. नाना परीची वाद्ये यंत्रे, गीतवाद्य मंगळतुरे. मृदंग टाळ निर्भरे, वाजताती मनोहर. याने छत्र पताकेसी, गजतुरंग शृंगारेसी. आपुले पुत्र कलत्रेसी, सर्व चालती सेवा करीत. वेदघोष द्विजवरी, करीताती नाना परी. वाखाणीती बंदिकारी, ब्रीदतया त्रिमूर्तीचे. येणे परी ग्राम प्रीती, श्री गुरु आले अति प्रीती. अनेक परी आरती, घेऊनी आले नगरलोक. ऐसा समारंभ थोर, करिता झाला नगरेश्वर. संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात. तया ग्रामी पश्चिमा दिशी, असे अश्वत्थ उन्नतेसी. तया जवळी गृहवोसी,
तसे एक भयानक, तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक, वसतसे तेथ एक समस्त प्राणिया भयंकर, ब्रह्मराक्षस महाक्रूर, मनुष्या मात्रा करी आहार, त्याचे भय असे थोर, म्हणून ओस गृह तेथे श्री गुरुमूर्ती तयावेळी आले, तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागतसे, कर जोडुनी श्री गुरुसी विनवीतसे भक्तीसी, स्वामी माते तारी तारी एसी, घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी, गेले माझे आर्जव दोषी, तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धरावे आपणाते, कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू, मनुष्य रूपे होऊनी येरू, लोळ तसे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी, त्वरित जाई संगमासी, स्नान करिता मुक्त होसी, पुनरावृत्ती नव्हे तुझ, श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान, कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी, विस्मय करीती सकळ लोक, म्हणती होईल मूर्ती एक, हरी अजपिनाक हाची सत्य होईल, राहिले श्री गुरु तया स्थानी, मठ केला तक्षणी, निराधीप शिरोमणी, भक्ती भावे पूजितसे, श्री गुरु नित्य संगमासी, जाती अनुष्ठान कालासी, निराधीप भक्तीसी, सैन्यासहित आपण जाय, मध्यान्ह काळी परियेसी, श्री गुरु येती मठासी, सैन्यासहित आनंदेसी, नमन करी नराधीप, एखादे समयी श्री गुरुनाथ, बैसवी आपुल्या आंदोलिकेत, सर्व दळ सैन्यसहित घेऊनी जाय वनांतरा, भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, भक्ताहीन आपण असती, जैसा संतोष त्याचे चित्ती, तेणे परी रहाटती, देखा समारंभ होय नित्य, एकती लोक समस्त, प्रकाश झाला लौकिकमते, ग्रामांतरी सकळे जना, कुमसी ग्रामासी होता एक तापसी, त्रिविक्रम भारती नाम त्यासी, वेद तीन जाणतसे, मानस पूजा नित्य करी, सदा ध्यान नरहरी, त्याने ऐकिले गणगापुरी, असे नरसिंह सरस्वती, एके त्याची चरित्र लीला, मनी म्हणे दांभिक काळा, हा काय खेळ चतुर्थाश्रमाला, म्हणून मनी निंदा करी, ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ, सर्वांच्या मनीचे जाणत, यतीश्वर निंदा करीत, म्हणून ओळखे मानसी, सिद्ध म्हणे नामांकिता, पुढे अपूर्व जाहली कथा, मन करुनी सावधानता, एकचित्ते परिसावे, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 53। अध्याय 24। मराठी भावार्थ। कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता. तो नृसिंह भक्त होता. तो नेहमी मनोमन श्री गुरूंची निंदा करीत असे. श्री गुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे. श्री गुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते. श्री गुरूंना याची कल्पना होती. ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत. एकदा ते राजाला म्हणाले, मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे. राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहीत होती. राजाला खूप आनंद झाला. श्री गुरूंना पालखीत बसून आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाला. त्रिविक्रम नृसिंहाची मानसपूजा नेहमी करीत असे. परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती. त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती. त्याने दूरवर नदी तीरावरून श्री गुरु येत असलेले पाहिले. श्री गुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागली. त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते. परंतु पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसे तेही नृसिंह सरस्वतीच भासू लागले.
त्या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तो आपल्या जागेवरून उठला व श्रीगुरूंना दंडवत घालीत श्रीगुरूंना सामोरा गेला. त्याला आपली चूक लक्षात आली. श्रीगुरू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची खात्री पटली. त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली. आपला अधिकार ओळखू शकलो नाही, तरी आपण माझ्यावर कृपा करावी. या चर्मचक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही, तरी कृपया निज रूप धारण करावे. आपली समक्ष भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे. तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात, तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे. तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्रीगुरु संतुष्ट झाले. त्रिविक्रमाने आपल्या मधुरवाणीने शब्दाविकाराने श्रीगुरूंचे खूप गुणगान केले. श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. तुला उत्तम गती प्राप्त होईल. तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल. त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमसी येथेच राहायला सांगून श्रीगुरु गाणगापुरास परत आले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 24. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारुनी आम्हासी, निरोपावे दातारा. शिष्यवचन परिसोनी, सांगते झाले सिद्धमुनी. एक वत्सा नामकरणी, गुरुचरित्र अभिनव. ऐसा त्रिविक्रम महामुनी, जो का होता कुमसी स्थानी. निंदा करी आपुले मनी, तांबिक संन्यासी हा म्हणत. श्री गुरु म्हणती तये वेळी, निघावे आजची तात्काळी. त्रिविक्रम भारती जवळी, जाणे असे कुमसीसी. एकोणी राजा संतोषला, नाना अलंकार करिता जाहला. हस्ती यश पाय दळा, शृंगारिले तये वेळी. समारंभ केला थोरू आंदोळिकात बैसवी श्रीगुरु. नाना परी वाजंतरे, गीत वाद्य सहित. देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया कुमसी ग्रामासी जाती. त्रिविक्रम महायती, करीत होता मानस पूजा नरहरीसी. नित्य करी भावेसी, स्थिर नवे तया दिवसी. मानसी मूर्ती नरकेसरीची, बहुत काली आराधिले. कापा नरसिंह उपेक्षिली, तपफळ वृथा गेले. म्हणून चिंती मनात, इतके होता अवसरी. श्री गुरु ते देखिले दुरी, येत होते नदी तिरी. मानस पूजेचे मूर्ती रूपे, सर्व दळ दंडधारी. तयांत एक रूप नरहरी. भारती देखुनी विस्मय करी, नमन करीत निघाला. साष्टांग नमोनी जाऊन लागे श्री गुरुचरणी. सर्वची रूपे झाला प्राणी. दंडधारी यती रूप, समस्त रूप एके परी. दिसता ती दंडधारी, कवन लघु कवन थोरी. न कळे तया त्रिविक्रमा, भ्रमित झाला तये वेळी. पुनरपी लागे चरणकमळी. ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी. त्रिमूर्तीच तू जगद्गुरु. न कळे तुझे स्वरूप ज्ञान. अविद्या माया वेष्टोन, निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया. तुझे स्वरूप अवलोकिता, अशक्य आम्हा गुरुनाथा. चर्मचक्षु करुनी आता, पाहू न शके म्हणतसे. तू व्यापक सर्वाभूती. नरसिंह मूर्ती झालासी यती. श्री नरसिंह सरस्वती, समस्त यती एक रूप. कवना ते नमू आपण, कवना पुढे दाऊ करुणा. त्रयमूर्ती तुची ओळखे कुणा. निज रूपे व्हावे स्वामिया. तप केले बहुत दिवसी, पूजा केली तुझ मानसी. आजी आली गा फळासी, मूर्ती साक्षात भेटलासी. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. उद्धरावया आम्हासी, दावी विश्वरूप चिन्मय. ऐसे परी श्री गुरुसी, स्तुती करी तो तापसी. श्री गुरु मूर्ती संतोषी, जाहले निज मूर्ती एक. व्यक्त पाहे तये वेळी, दिसू लागले सैन्य सकळी. तयामध्ये चंद्रमौळी, दिसे श्री गुरु भक्तवरद. श्री गुरु म्हणतीत यतीसी, नित्य आम्हा
निंदा करीसी दंभ नाम ऐसी म्हणती तू मंदमतीने. या कारणे तुझपाशी आलो तुझ्या भक्तीसी. पूजा करीसी तू मानसी. श्री नृसिंह मूर्तीची दंभ म्हणे रवणे परी. सांग आता सविस्तारी तुझे मनी वसे हरी. तोची तुझ निरोपील एकोणी श्री गुरुचे वचन. यतीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरु राणा. अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी. त्रयमूर्ती अवतार तुची होसी मज वेष्टुनी. अज्ञानेसी माया रूपे वर्तवीसी. पूर्वी कथा एका श्रवणी महाभारती विस्तारोनी. दाविले रूप अर्जुना नयनी. प्रसन्न होनी तयासी. जय जया जगद्गुरु तू तारक भवसागरू. त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती. कृतार्थ जाहलो आजी आपण. दर्शन जाहले तुझे चरण. न करिता सायास प्रयत्न. भेटला रत्न चिंतामणी. येणे परी श्री गुरुसी. करी स्तोत्र बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी. दिधरा वर तये वेळी. वर देती त्रिविक्रमासी. तुष्टलो तुझ्या भक्तीसी. तुझ सद्गती होईल भरवसी. पुनरावृत्ती नाही तुझ. तुझ लाधेल परमार्थ. होईल ईश्वरी ऐक्यता. ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपुले निजस्थाना. वर देऊनी भारतीसी. राहविले तेथे कुमसीसी. क्षण न लागे परी आले मागुती गाणगापुरा. सिद्ध म्हणे नामधारका. श्री गुरु महिमा ऐसी एका. त्रयमूर्ती तोची देखा. नररूपे वर्त तसे. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू. गुरुची होय गिरिजा रमणू. वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून. भक्तिपूर्वक एक तेजन लाधे पुरुषार्थ चतुर्विध. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 37. अध्याय 25. मराठी भावार्थ. विदूर नावाचे एक नगर होते. तेथील यमन राजा मोठा क्रूर होता. तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे. तो ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत. मी त्यांना पुष्कळ धन देईन. जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल. जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत. पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली. ते त्या म्लेच्छांपुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले. म्लेच्छांच्या मनात कपट होते. यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करताना रीतसरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा म्लेच्छांची मात्र निंदा करतात. आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात. अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे. ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे. ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळली. द्रव्याच्या आकांक्षेने पढत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठन करून दाखवू लागले. असे चालले असता 2 दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले. आम्हाला 3ही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले. त्या आमच्याशी वेदावर चर्चा करणारे 4ही राष्ट्रांत कोणी नाही. जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असले तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे. त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा. ते तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील. जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत, महापंडित आहेत. त्यांचीच नावे घोषित करून त्यांचाच सन्मान करावा. यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला.
ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले. ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू, व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ व यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले. त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती. ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले. त्रिविक्रमाने त्यांची पूर्व कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला. गाणगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आला. तिथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला. आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहेत. मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली, पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी. श्रीगुरु त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे. संन्यासी यतीवर विजय मिळविण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे. गर्वाने सर्वांचा नाश होतो. देव दानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले. वेदांत कुणाला कळतो? ब्रह्मदेवादिकांना सुद्धा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही 3 वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो. त्यानंतर फार अपूर्व घटना घडली, ती पुढील अध्यायात आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्ध योगी मुनी, तुची तारक शिरोमणी, साक्षी येतसे अंतःकरणी, बोधिला माते परमार्थ, तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रत्यक्षेसी, पुढे कथा वर्तली कैसी, ते निरोपावे दातारा, सिद्ध म्हणे एक बाळा, श्री गुरुची अगम्य लीळा, सांगता होय बहु काळा, साधारण सांगतसे, पुढे वर्तले अपूर्व एक शिष्या नामधारक, विदुरा नाम नगर एक, होता राजा यवनवंशी, महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीव हिंसी, चर्चा करवी ब्राह्मणांसी, वेद म्हणवी आपणा पुढे, विप्रासी म्हणे तो यवन, जे का असती विद्वजन, आपुल्या सभेसी येऊन, वेद सर्व म्हणावे, ते देईन द्रव्य बहुत, सर्वांमध्ये मान्यवंत, जे कोण सांगतील वेदार्थ, विशेष त्यांची पूजा करू, ऐसे ऐकून ज्ञानी जन, नेणो म्हणती वेद आपण, जे कोण सती मतीहीन, कांक्षा करीती द्रव्यावरी, जाऊनी तया म्लेच्छां पुढे, वेदशास्त्रे वाचिती गाढे, म्लेच्छांमनी असे कुडे, एके अर्थ यज्ञकांडाचा, म्हणे विप्र यज्ञ करीती, पशुहत्या करणे रीती, आम्हा म्लेच्छांचे निंदिती, पशु वधती म्हणूनिया, येणे परी ब्राह्मणांसी, निंदा करी बहुवसी, योग्यताच्या द्विजवरासी, अपार द्रव्य देता होय, वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी मन, भेटते जाहले त्या यवना, वेद म्हणती त्यापुढे, येणे परी वर्तमानी, वर्तत असता एके दिनी, मंदभाग्य विप्रदोनी, येऊनी भेटले रायासी, वेदशास्त्र अभिज्ञाती, 3 वेद जाणो म्हणती, तया यवना पुढे कीर्ती, आपली आपण सांगती, विप्र म्हणती रायासी, कोणी नाही आम्हा सरसी, वाद करावया वेदांसी, नसती चारी राष्ट्रांत, असती जरी तुझ्या नगरी, त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी, चर्चा करवी त्या द्विजांसी, राजा म्हणे समस्तांसी, चर्चा करा तुम्ही यांशी, जे जिंकती तर्केसी, अपार द्रव्य देऊ म्हणे, एकोनिया ज्ञानी जन, म्हणो लागले त्या यवना लागून, ऐसी योग्यता आहे कवण,
जे यांते पराभविजे आम्हा मध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोन्ही महासुभट यांते करोनिया प्रकट मान द्यावा महाराजा आरूढवोनी हस्तीवरी मीरवा म्हणे आपुले नगरी नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजांते करुणी दूषण राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्र मदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी आमुचे मनी बहु आर्ता करणे वाद वेद शास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रा त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमातीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतिनी अनेक शास्त्रे अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त एकती द्विज मदोन्मत्त गेले तया मुनी पाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आम्हांशी अथवा द्यावे हारी पत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणो वेद तिनी अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होता अरण्य पात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगितो ते नेणो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी आम्ही भक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाणा एकोनी मुनीचे वचना तव का आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडता आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परी येसा अनेक परी ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयेसी एकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी यांते न्यावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्र मदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले यांते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी चला गाणगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमुचे गुरु तयांपुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा ऐशी निगुती करुनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया पातले तया गाणगापुरा जे का स्थानी श्री गुरुवरा रम्यस्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोनी करुणावक्त्रे पुसता जाहला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वरासी आले ती कवण कार्यासी विस्तारुनी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरु वचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत्त विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मी मानसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले जिव्हाग्री वसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हाशी पत्र मागती हारी ऐसी अनेक बरी तयासी सांगता न एकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हा जवळी तुझी स्वामी गुरुमौळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्यांते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणे
आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी जीत सरशी काय थोरी व तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरु वचन एकोनी बोलते जाहले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकीत नवे कोणी सन्मुख वेद चर्चा पराडमुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊनी आला तुम्हा जवळी जरी असेल साभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाणा कवणे जाणे वेदांत ब्राह्मादिका न कळे अंत वेद आदी अनंत गर्व वाया तू का करीसी विचारीसी आपुले हित तरी सांडिजे सर्व भ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरु वचन एकोनी गर्वे वाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिनी सांग संहिता परियेसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांसी निरोपित सांगेन एक चित्त म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्र आत्मप्रशंसा नाम पंचविशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 62 अध्याय 26 मराठी भावार्थ श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले. पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते. ते 100 वर्षे जगले. त्यांनी ब्रह्मचर्य आचरिले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यावेळी त्यांना अल्पसे वेदज्ञान झाले. मग त्यांनी पुन्हा तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे? तेव्हा भारद्वाज म्हणाला, मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही. मलाही वेद अगम्य आहेत. ब्रह्मदेवाने ऋषींना 3 वेद दाखविले. ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता. ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले, देवा, अशक्य आहे. या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे. या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. वेदांचा लोप झाला. ते पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनांपुढे वेदपठन करू लागले. त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले. वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते. विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे. पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता, लोकांत चर्चा व वादविवाद करता. त्या वेदांचे अनंत भेद आहेत. ते तुम्हाला माहीत नाहीत. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता, जयपत्रे दाखविता आणि विक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमावू नका. श्री गुरूंनी
त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. असे हे मदोन्मत्त ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना. या पुढील कथाभाग पुढील अध्यायात आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, एका भ्रमू रे युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी. अनंत वेद आहेती, वेदव्यासा सरीसे मुनी. नारायण अवतरोनी, वेद व्यक्त करोनी. व्यासनाम पावला, तेनेही पूर्ण नाही केले. साधारण सांगितले, शिष्य होते चौघे भले. प्रख्यात नामे अवधारा, शिष्यांची नामे देखा. सांगे विस्तारे एका, प्रथम पैल दुजा वैशंपायन निका. तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंतु शिष्य. करीन म्हणे वेदाभ्यास, त्यांचे म्हणे वेदव्यास. अशक्य तुम्हा शिकता, एक वेद व्यक्त शिकता. पाहिजे दिवस कल्पांता, चारी वेद केवी वाचिता. अनंत महिमा वेदांची, या वेदांचे आद्यंत. सांगेन एका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात, ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनरपी करी तापसी. ब्रह्मा प्रसन्न झाला परीयसी, काय मागसी म्हणोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमेसी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही या वेदांसी. सर्व केवी शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर. ऐसे म्हणोनी ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी. दिसता ती तीन राशी, गिरिरूप होनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य. पाहता ऋषीस वाटे भय, वेदराशी तीन गिरिमय. केवी शिकू म्हणोनी भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणोनी. ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी. देता झाला मुष्टी तिनी, अभ्यास करी म्हणोनी. तीन वेदांचे मंत्रजाळ, वेगळे केले तात्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ, अभ्यास करी भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास, शिकता होईल ती प्रयास. सांगेन थोडे तुम्हास, अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासासी, एक वेद आम्हासी विस्तारावे आद्यंतेसी. जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विनविती चौघे जण. मुनी धरिती व्यासचरण, कृपा करी गा गुरुराणा. नारायणा व्यास राणा, करुणा वचन ऐकोनी. व्यास सांगे संतोषोनी, पैल शिष्या ते बोलावोनी. ऋग्वेद निरोपिती, व्यास सांगे पैलासी. ऋग्वेद ध्यान परीयसी, वर्णरूप आहे कैसी. भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद. असे प्रख्यात आयुर्वेद, अत्री गोत्र असे शुद्ध. ब्रह्मा दैवत जाणावे, गायत्रीचे छंदासी. रक्तवर्ण परीयसी, नेत्रपद्मपत्र सदृशी. विस्तार ग्रीवा कंबुकंठ. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, व्यासे सांगितले शिष्यासी. असती ऋग्वेदासी, द्वादश भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपार. वैशंपायन शिष्य थोर, अभ्यास केला परीयेसा. व्यास म्हणे शिष्यासी, एक चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी, उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा, अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टुपच्छंद तुम्ही म्हणा. आता ध्यान सांगेन कृशमध्य निर्धारी. स्थूलग्रीवा कपोलसरी, कांचन वर्ण मनोहरी. नेत्र असती पिंगट, शरीर ताम्र असती वर्ण. पाच रत्नी दीर्घजान, यजुर्वेद ध्यान प्रमाण. वैशंपायना वरीयसी, एशिया यजुर्वेदासी. भेदशायसी असती एका भरवसी. म्हणे व्यास शिष्या ते, मंत्र ब्राह्मण संहिता. मिळवणी पडती मिश्रिता, तोची असे मूळ ख्याता. यजुर्वेद म्हणजे तया, यज्ञादी कर्म क्रियेसी.
हेची मूळ परी येसी अभ्यास करी गा विधीसी म्हणे व्यास शिष्या ते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासमुनी सामदेव विस्तारोनी निरोपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्य स्त्रुवग्नी असे जाण शुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारिखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती ऐसी कवणा से शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेने कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यासी सांगतसे व्यासहर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परीयेसा या अथर्वण वेदासी उपवेद असे परीयेसी मंत्रशास्त्र निश्चयेसी वेतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी तीक्ष्णचंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण ऐसे रूपतयासी भेद 9 परीयेसी सुमंतू नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास तैसे चौघा शिष्यांस सांगतसे वेदव्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परीयेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक परीयेसा या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य जाहले क्षितीसी कर्मभ्रष्ट जाहले द्विज म्लेच्छान पुढे बोलती वेदबीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणांसी देवत्व वेदबळे नित्यत्व भूसूर म्हणती याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकार न करीती वेदबळे विप्रांसी त्रैमूर्ती वश होते त्यांसी इंद्रादी सूर वरांसी भय होते विप्रांचे कामधेनू कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परीयेसी वेदमार्ग त्यजोनी सुरसी अन्य मार्गे रहाटती तेने सत्व भंगले ही न याती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परीयेसा ही न याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होता ती चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करीसी काय जाणसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यती पाशी पत्र मागसी लिहुनी आमचे बोल ऐकुनी जावे तुवा परतोनी वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्र तामसी म्हणती चर्चा करू न जरी येथे हारी दिसेल आमुते सांगती लोक राजयाते महत्व आमुचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मत्ता नेणती आपुले हिता त्यांसी मृत्यू जवळी आला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेदविस्तार कथनं नाम षड्विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 58 अध्याय 27 मराठी भावार्थ श्री गुरूंनी अनेक प्रकारे या ब्राह्मणांना 4 हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. ते म्हणू लागले, आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या. तेव्हा श्रीगुरु रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो. ते मदोन्मत्त ब्राह्मण श्रीगुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत. आपला नाश करून आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले. तेवढ्यात श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला. त्यांनी शिष्यांना सांगून त्या पांथस्थाला बोलावून घेतले. श्रीगुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली. तेव्हा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात. आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो. माझा आता उद्धारच झाला. श्रीगुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे 7 रेषा आखल्या. त्या मातंगाला या रेषांतील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले. त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली. त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. आता श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तो पतित म्हणाला, मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे. त्याने दुसरी रेषा ओलांडली. तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी बोलू लागला. सर्व लोक आश्चर्य करू लागले. त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितले. तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तो म्हणाला, मी नावाडी आहे. मी नदीतीरी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी शूद्र वंशाचा आहे. मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले. पाचवी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे. सहावी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे. माझे नाव गोविंद आहे. सातवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे. मला वेदशास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व येते. श्रीगुरु म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याशी चर्चा कर. श्रीगुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले. तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला. श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला. नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत. त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीस जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठन करू लागला. हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले. त्यांची बोबडीच वळली. ते थरथर कापू लागले. त्यांनी श्रीगुरुचरणी लोळण घेतले. ते श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो. ब्राह्मणांचा धिक्कार केला. आम्ही आपले अनंत अपराधी आहोत. याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. आपण गौरी शंकराचे अवतार आहात. तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करता. तरी आमचे दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले. तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला. आणखीही बरीच मोठी पापे केली आहेत. ब्राह्मणांचा द्वेष केला आहे. तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही. श्रीगुरूंचे वचन ऐकून विप्र श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाले, आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल? श्रीगुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्षे राक्षसत्व पावाल. एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सूक्त ऐकून तुमचा उद्धार होईल. तुम्ही गंगातीरी जाऊन राहा. त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातीरी जाताच हृदय शूलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले. 7 रेषा उलटून
पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता. श्री गुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले. आपला उद्धार करा अशी त्याने श्री गुरूंना प्रार्थना केली. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 27. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण. नमे सिद्धाचिया चरणा, विनवी तसे कर जोडून. एका श्रोते सकळीक, शिष्यवचन ऐकोनी, सांगता झाला सिद्धमुनी. एक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची. किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती श्री गुरु हितासी. न एकती द्विज तामसी, म्हणती वाद का पत्र देणे. विप्रवचन ऐकोनी कोप करीती श्री गुरु मुनी. जैसी तुझी अंतःकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती. सर्पाच्या पेटारियासी कोरू जाय मूषक कैसी. जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात. तैसे विप्र मदोन्मत्त श्री गुरु मूर्तीच नोळखत. बळे आपुले प्राण देत दिवांधापरी देखा. इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. शिष्यांते म्हणती पाचारी, कवण जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी. त्या नरा ते पाचारोनी आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुसती तयासी, जन्म कवण यातीसी. तुझा वृत्तांत सांगे कैसी. म्हणून पुसती तये वेरी. श्री गुरु वचन परिसोन, सांगे आपण यातीहीन. मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी. तू कृपाळू सर्वांभूती, म्हणून पाचारिले प्रीती. आपण झालो उद्धार गती, म्हणून दंडवत नमन करी. तैसी तया पतितावरी, कृपा केली श्री गुरु नरहरी. दंड देऊनी शिष्या करी, रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी, एक एक रेखा लंघी ऐसी. आला नर वाक्यासरशी, झाले ज्ञान आणि कतया. श्री गुरु म्हणती तयासी, कवण कुळी जन्मलासी. पतित म्हणे आपण किरातवंशी. नाम आपुले वन राखा, दुसरी रेखा लंघिता. ज्ञान झाले मागुता, बोलू लागला अनेक वार्ता. विस्मय करीती सकळ लोक, तिसरी रेखा लंघी म्हणती. त्यासी झाले जाती स्मृती. म्हणे गंगासूत निश्चिती, नदी तीरी वास आपणा. लंघिता रेखा चतुर्थी, म्हणे आपण शूद्र जाती. जात होतो आपुले वृत्ती. स्वामी माते पाचारिले, लंघिता रेखा पाचवेसी. झाले ज्ञान आणि कत्यासी, जन्म झाला वैश्यवंशी. नाम आपुले सोमदत्त, सहावी रेखा लंघिता. म्हणे आपण क्षत्रिय ख्याता. नाम आपुले विख्याता. गोविंद नाम आपुले, सातवी रेखा लंघिता क्षण. अग्रजाती विप्र आपण, वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक. नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी, वेदशास्त्राभ्यास म्हणसी. आले ब्राह्मण चर्चेसी, वाद करी गा यांसवे. अभिमंत्रोनी विभूती, त्याचे सर्वांगी प्रोक्षिती. प्रकाश झाला ज्ञानज्योती, तया नरा परी येसा. येणे परी पतितासी, ज्ञान झाले आसमासी. वेदशास्त्र सांगेसी, म्हणू लागला तये वेळी. जे का आले चर्चेस, विप्रभय चकित झाले थोर. जिव्हा खुंटोनी बधिर, हृदय शूळ तात्काळी. विप्र थराथरा कापती, श्री गुरुचरणी लोळती. म्हणती आपणा काय गती. जगज्योती स्वामिया, गुरुद्रोही झालो आपण. केले ब्राह्मण धिक्कारण, अवतार गौरी रमण. क्षमा करणे स्वामिया, तू कृपाळू सर्वाभूती. आमचे दोष न धरी चित्ती, आम्हा देई गा उद्धार गती. म्हणून चरणी लागती, ऐसे विप्र विनविती. श्री गुरु त्यासी निरोपिती, तुम्ही क्षोभविला भारती. त्रिविक्रम महामुनी, आणिक केले महादोष. निंदा केली ब्राह्मणास, पावाल जन्म ब्रह्मराक्षस. आपुली जोडी भोगावी, आपुली जोडी भोगावी. आपुले आर्जव आपणासी, भोगिजे पुण्य पापासी. निष्कृती न होता पापासी, गती नाही परी येसा. श्री गुरु वचन
ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी, कधी उद्धार होऊ भवारणी. कवणे परी घडो श्री गुरुनाथ कृपा मूर्ती, तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती. संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाली या कारण, शांतिरूप असाल जाण जो का शुक नारायण. प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पाप शुद्ध होता, द्विज येईल पर्यटता. पुढील वाक्य तुम्ही सांगता, उद्धार गती होईल. जाता आता जावे गंगेसी, आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी, म्हणून निरोपिती विप्रासी. श्री गुरुमूर्ती तये वेळी, निघता ग्रामा बाहेरी. हृदयशूल अपरांपरी, जाता क्षणी नदी तीरी. विप्र पंचत्व पावले, आपण केली या कर्मासी. प्रयत्न नाही आणि कासी, ऐसे विप्र तामसी. आत्मघातकी तेची जाणा, श्री गुरुवचन जेणे परी. अन्यथा नवे निर्धारी, झाले राक्षस द्विजवरी. 12 वर्षे गती पावले, विप्र पाठविली गंगेसी. मग कथा वर्तली कैसी, नामधारक शिष्यांसी. सांगे सिद्ध अवधारा, पतित झाला महाज्ञानी. जाती स्मरण सप्तजन्मी, पूर्वापार विप्र म्हणूनी. निर्धार केला मनात, नमन करुनी श्री गुरुसी. विनवी पतित भक्तीसी, अज्ञान माया ती मीरासी. ज्योती स्वरूप जगद्गुरु, पूर्वी होतो विप्र आपण. केवी झालो जातीहीन, स्वामी सांगा विस्तारून. त्रिकाळ यज्ञ महामुनी, जन्मांतरी आपण देख. काय केले महादोष, विस्तारावे स्वामी पिनाका. नृसिंह सरस्वती स्वामिया, ऐसे वचन ऐकोनी. सांगती श्री गुरु प्रकाशुनी, म्हणून सांगे सिद्धमुनी. नामधारक शिष्याप्रती, इति श्री गुरुचरित्रामृते. परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने. सिद्ध नामधारक संवादे. मदोन्मत्त विप्र शापक मदोन्मत्त विप्र शापकथन पतितोद्धारणं नाम सप्तविंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 44. अध्याय 28. मराठी भावार्थ. पतिताने श्री गुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले. ते या अध्यायात श्री गुरूंनी सांगितले. तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्यभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय. चांडाळ ही 16वी जात आहे. ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले, कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले, सदा जीवांची हत्या, खोटी शपथ, कन्येची विक्री, शूद्रांच्या हातचे जेवण, त्यांची संगत केली, शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला, दासीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडाळ योनी जन्म येतो, असे श्री गुरु म्हणाले. श्री गुरु पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास. गुरु, माता व पिता यांना दूषणे दिलीस म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला. आता तू जर संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल. पतित म्हणाला, स्वामी, मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो. मी शरणागत आहे. आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे, तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील. त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही. सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते, त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना. तो स्वतःला विप्र समजू लागला. त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली, पण तो त्यांना जवळ सुद्धा येऊ देईना. मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला. त्या पत्नीने श्री गुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली. मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत. तुम्ही त्याला समजावले नाही तर मी मुलांसहित येथेच जीव देईन
असे म्हणाली. श्री गुरुपतीला म्हणाले, तुझी बायका मुले तुझ्यावर क्षुब्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही. या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे, तरच संसार सागरातून तरता येईल. तेव्हा तो श्री गुरूंना म्हणाला, मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा होऊ? तेव्हा श्री गुरूंनी मनात विचार केला, जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल. तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली, एखाद्या लोभी माणसाला घेऊन या. त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता. त्याला शिष्य घेऊन आले. श्री गुरु त्याला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि त्या पतिताला स्नान घाल, तो संसारात परत आसक्त होईल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले. त्याबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला. आपल्या स्त्रीचे व पुत्रांचे मुख पाहताच त्यांच्याबरोबर निघून गेला. झाल्या प्रकाराचे त्याला पूर्ण विस्मरण झाले. लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले. त्रिविक्रमाने श्रीगुरूंना तो पतित पूर्ववत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले. श्रीगुरु म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले. विभूतीचा महिमा असा आहे, महात्म्याच्या हाताच्या स्पर्शाने व विभूतीने प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप होतो. भस्माचा महिमा अपार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असेल अलौकिका. ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञानज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पूससी. सांगेन एक विस्तारेसी, चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती, आपुले आर्जव भोगिती. कर्मविपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीचयाती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याची पासोनी चांडाळ वर्ण. उपजले असते यातीहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण. नाना दोष आचरण, त्याने हीन जाती पावती. ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण, त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार, पावे तो हीन योनिसी. गुरु अथवा माता पिता सोडोनी जाय आपण परता. चांडाल योनी होय निश्चिता. कुळस्त्रिये सोडिलिया, कुळदेवता सोडोनी आणिक देवता पूजा करोनी. तोही होय चांडाल योनी. सदा नृत बोले नर, न करी सेवा माता पिता. त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाळ होनी तत्वता. सप्तजन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता. दुसरी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता. आणिक एक सांगेन नवल, स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी. शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्म पतिता घरी. त्रिसंध्याकाळ समय देखा, विप्रभोजन करी अविवेका. भाक देऊन फिरे निका, तोही जन्मे चांडाळ. वैश्वदेव काल अतिथीसी, जो बोले दुष्टोत्तरेसी. अन्न नेदी तयासी, कुकट होऊनी उपजे. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध, गेले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. नाडी भेद नेनता करी वैद्यकी. जाणोनी औषध दे आणखी, तोही होय महापातकी. चांडाळ जन्मी संभवे, जारण मारण मोहनादी. मंत्र जपती कुबुद्धी, जन्म होय चांडाल त्रिशुद्धी. वेदमार्ग त्यजिता विप्रे, ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र. आपले कर्मे त्यजूनी मूढमंद. आणिक मार्ग आचरे सदा, तोची चांडाल योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊन अतिथी जेववी घरी.
श्राद्ध दिवसी पिंड न करी चांडाल योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता. दरिद्र रूप पीडतसे लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जाण महाकष्ट भोगीतसे. गर्भपात करी स्त्रियांसी वांज होऊनी उपजे परीयेसी. पुत्र झालिया मरती भरवसी गर्भपात करू नये सर्प जाती मारी नर. सर्पयोनी होय निर्धार ऐसे दोष सती अपार. आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा. परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर एका. अपुत्री होऊनी उपजे देवद्रव्य अपहारी देखा. देव कार्यनाशी जो का पंडुरोगी होय निका. फळ चोरी होय विद्रूप. श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगेन व्याभिचार प्रकरणेसी. शांती परवी बोलिले असे. परस्त्री आलिंगन केलिया देखा. शतजन्म श्वान होय एका. पुढे मागुती सर्पजन्मनिका. भोगी दुःखा अवधारी परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिलं कुबुद्धिक चक्षुरोगी होऊनी उपजे. ऐसे तया पतितासे श्री गुरु आपण निरोपीती. एकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरोपिले धर्म सकळ. एकता जाहले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायचित्त असे पापासी. पश्चाताप होय ज्यासी त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले पाप जरी असेल थोर केले अंतःकरणी असेल खोचले त्यासी प्रायचित्त असे भले. कर्म विपाकी बोलिले असे. प्रायचित्ताचे विधान सांगेन एका स्थिर मने. ऋषींचे असे वचन प्रकार असे एका तुम्ही. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परीयेसी. गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु निवारील. नेणता पाप केलियासी प्रायचित्त परीयेसी. प्राणायाम द्विषतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान. स्त्री पुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत. दोघांसम घडे हे निश्चित. दोघे आचरावे प्रायचित्त आणखी असे एक प्रकार. त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्त्र. विप्रा 12 भोजन द्यावे. तिलहवन 1 सहस्त्र करावे. वेदमंत्र याचे नाव गायत्री कृच्छ. श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्राजापत्य कुरुच्छ देखा. असे विधी अतिविशेषा. भोजन करावे एक भुक्तिका अथवा याचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरु चरणास. येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य. 3 दिवस घृत घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुनः क्षीर 21 दिवस. एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत. तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे. आणि एक असे प्रकार करावा. चांद्रायण आचार कुकुटांप्रमाणे आहार. ग्रास घ्यावे वर्धमाने. आपले पाप प्रकटूनी उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जळूनी जाय पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकृष्ट यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत. स्नान मात्रे पाप जाती. वरकड तीर्था गेली यासी. गायत्री जप सहस्त्रेसी पाप जाय त्वरितेसी. अगस्त्य वचन बोलिले असे. समुद्र सेतू बंधेसी स्नान केलिया परीयेसी. भ्रूण हत्या पाप राशी. कृतनादीपातके विधिपूर्वक शुचीसी. जपा कोटी गायत्रीसी. ब्रह्महत्या पापनाशी. एक त्रिविक्रमा एक चित्ते.
पवमान सूक्त चत्वारी पठनकरिता ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र अवधारी 1 महिना जपावे. पंचमास 6 मास मिताहार करुनी पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील. त्रिपदा नाम गायत्रीसी जपतीचे जन भक्तीसी अघमर्षण त्रिरा वृत्तेसी सप्तजन्म पाप जाय. आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊन विषेखा पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र. ताम्र गायीचे क्षीरशुभ्र श्वेतधेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप भरवे ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र. क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर तितुकेच मिळवावे कुशसार. घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशांसहित 6 रसांस. एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे इंद विष्णू. दुसरा देखा मानस्तोके मंत्र. तिसरा चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चारा. 6वा व्याहती प्रणवपूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊनी एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा. गायी न मिळे इतुके जन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी. जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम. पातक घडे ज्यासी पराय चित्त असे त्यासी. जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत. एखादा वेदशास्त्रज्ञ सर्व धर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवधारा. ऐसे श्रीगुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी. समस्त विप्र संतोषी ज्ञानप्रकाश होऊनिया. श्रीगुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी. श्रीगुरु माता पिता दूषिसी यास्तव चांडाल जन्मलासी. आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास 1 केलिया जाईल तुझा दोष. पुनरपी विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी. राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे. आपण जाहलो पवित्र तारावे आता माते. शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोनी आता मजसी. विप्रांमध्ये मिळवावे एकोनी तयाचे वचन. श्रीगुरु बोलती हासून. तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ. पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त मांसासी. ब्राह्मण म्हणती तुते कैसे सकळ निंदा करतील. पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधी पुत्र. तपोबळे करुनी पवित्र विप्र म्हणवी आपणाते. ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे. तेने बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणोनी इंद्रादी सूरवरांसी. विनविता होय परियेसी आपणाते ब्रह्म ऋषी म्हणोनी बोला म्हणतसे. देव ऋषी म्हणती तयासी. आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्म ऋषी. आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी. विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी. केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा. क्षत्रिय तपास अपात्र. देह टाकणे अपवित्र. मग विप्र कुळी जन्म होसी. काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी. विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला
तये वेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करी मागुती म्हणे जरी वधीन वसिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठा वाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी गिरीशिखर भूमीवरी परी ऐसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून वाचारिले तये वेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलतसे वसिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठाने पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त जाहला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियेसी लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न येची निधान सापडे दारिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखी दैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिरासी विप्र आपणा म्हणवीतसे इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता स्त्रियेसी स्पर्शो नको म्हणे तियेसी कोपे करुनी मारावयासी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमी श्री गुरुपाया पती माते सोडूनिया जातो एका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कोण त्यांते प्रतिपाळित आम्हा त्यजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी दयासी त्यजीन प्राण पुत्रा सरसी येरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया एकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हासून तया नराते बोलावून सांगितले परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपुले घरासी पुत्र कलत्र क्षोभता दोषी तुत्ते गती नोहे जाण या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तरी भवार्णव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना करोनी त्यजिता होय पतना महादोष बोलिजे सूर्यभूमी राक्षसी तुवा वरिले स्त्रियेसी ती त्यजिता महादोषी तू जगती नव्हे जाण श्री गुरु वचन ऐकोन विनवीतसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावुनी एखादा लुब्ध पाचारुनी आणा आता त्वरितेसी तया ग्रामी द्विज एक करी उदिम वाणिक त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊनी हस्तेसी स्नपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुओनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला तयांजवळी आलिंगोनी पुत्रासी भ्रांती जाहली म्हणे
त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोकवृत्तांत विस्मय करीत यावेळी इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसतसे विनवोनी एका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्याते स्वामी दिधले ज्ञान अंगधूता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करुनिया ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्री गुरु तयासी निरोप देती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 119. अध्याय 29. मराठी भावार्थ. या अध्यायात श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे. पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता. तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे. आपले घर, पत्नी, काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता. तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता. तो जटाधारी वल्कले व्याघ्रांबर धारण करून सर्वांगी भस्म लावित असे. अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रौंच अरण्यात आला. तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता. तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता, कारण तेथे एक ब्रह्म राक्षस राहत होता. तो नरमांस व हिंस्र श्वापदे खात असे. अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्म राक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला. त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्म राक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याचे सर्व पाप जळून गेले. त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण साक्षात ईश्वर आहात, तरी आपण माझे रक्षण करावे. आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या. वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली. तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला, आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यातील दोषही मला दिसले. पतिव्रता, सुवासिनी, विधवा, रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मत्तपणे वागून त्यांचा उपभोग घेतला आहे. या प्रकारे मी मदांध होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे. इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही. मी विषयासक्त होतो, त्यामुळे मी रोगी झालो. मला क्षयरोग झाला आणि त्यातच मला मरण आले. मला यमदूतांनी नरकात घातले. त्यानंतर त्याने आपल्या पुढील 25 जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली. त्याने वामदेवाला विनंती केली की, मला आता पुनर्जन्म नको. तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल. तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले. तुमचा महिमा अनुपम आहे. तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात. ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाला, हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे. माझे सर्व अंग भस्मांकित आहे. ते तुझ्या अंगाला लागले, त्यामुळे तुला जागृती आली. म्हणूनच कर्पूर गौरशंकर सर्वांगी भस्म धारण करतात. ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो, त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही. एका कथानकात
यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊन देईनात. तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत? त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता? या शिवपुरीस जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूढपणे आपण कसे नेता? यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले. या प्रेताच्या भालप्रदेशी भस्म लावलेले होते. याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लावलेले होते. मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील? शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा. भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाहीत. तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो. वामदेव महामुनींनी ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरणकमलास वंदन केले. विश्वतः गुरूंच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी एकचित्त करुणी मानसी सावधान एकपा पूर्वापरी कृत योगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुने क्रोधादी त्यजुनी हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावूनी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातला क्रौंचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक भक्षितसे परी एषा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावनी भक्षावया ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत करा करा दात खात मुख पसरूनी जवळ आला राक्षसे येता देखोनी वामदेव निशंक धरी मनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी राक्षसमनी संतोषत ग्रास बरवा लाधत म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येऊनी धरिला आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी जाहले ज्ञानतयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळवूनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मेळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परी ऐसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासी तुआ कवनाचा कवनवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई एकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन विनवी तसे कर जोडून एक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान जाहले सकळी जाती समय अनंत काळी पूर्वापरीचे स्वामिया पूर्वजन्म 25 होतो राजा यवनदेशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिधले दुःख स्त्रिया वरिल्या अनेक राज्य मध्ये करूनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया
एक एक दिवस भोगुनिया त्या ते ठेविले अंतर्गृहासी. विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले आणि देशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांसी. भोगी आपण उन्मत्तपणे वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका. परराष्ट्र राजे चालोनी एका राज्य हारिले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण जाहले परी येसी नेले दुती यमपुरासी मज नरकामध्ये पातले. देवांची सहस्त्र वर्षे देखा 10 वेळा फिरवले एका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुपदेही परी येसी सहस्त्र शिष्णे अंगासी लागली असती परी येसा येणे परी दिव्य शत वर्षे कष्टलो बहु क्षुधार्थे. पुनरपि पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेसी चौथा जाहलो लांडका. पाचवा जन्म आपणासी ग्रामसुकर परी येसी सहावा जन्म जाहलो कैसा सरडा होऊनी जन्मलो सातवा जन्म जाहलो श्वान आठवा जंबुक मतिहीन नवम जन्म रोही हरण 10वा झालो ससाणा देखा मर्कट जन्म एकादश घारी झालो द्वादश जन्म 13वा मुंगूस वायस झालो चतुर्दश जांबुवंत झालो पंचादश रानकुकुट मी षोडश जन्म झालो परी येस पुढे येणे अवधारी सप्तदश जन्मी आपण गंधर्व झालो अक्षहीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशेसी 19विसावे जन्मासी मंडूक झालो परी येसी कासव जन्मेसी विशंतीसी 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांध झालो मी बधीर उलूक जन्म 23वा जन्म चतुर्विशतीसी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंग लागले क्वचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार परी ब्रह्मादिका गोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी जरी तू पूससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी आम्ही देखिले दृष्टासी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी सदा रत क्षुद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाईस गोती त्या जिती त्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी आणिक स्त्रियांसी व्यभिचारी उन्मत्तपणे परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्याभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वधिले त्यासी एके शूद्रे वधूनिया विप्रासी ओढूनी नेले तेची निशी टाकिले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी परी येसा श्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतघाणी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी पक्षस्थळ बाहुवटी लागले भस्म परी येसा प्राणत्यजिता द्विजवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार यमपुरी नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती या ते कवणे नेले या ते योग्य शिवपूर केवी नेले ते यमकिंकरे म्हणून पावती वेगवस्त्रे यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळूनी तया द्विजाते
सोडूनी गेले आपण यमपुरा. यम म्हणे शिवदूतांसी, का मारिले माझ्या किंकरासी. हिरोनी घेतले पापियासी, केवी नेता शिवमंदिरा. एकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून. प्रेत कपाळी लांछन भस्म होते परी येसा. शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतून. आपुले दूता पाचारून सांगतसे परी येसा. यम सांगे आपुले दूता, भूमीवरी जाऊनी आता. जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा असे ऐशी. आम्ही लावितो भक्तीसी, देवादिका दुर्लभ. एकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन. उद्धरावे जगज्जीवना, ईश्वर तुची वामदेवा. या भस्माचे महिमान, कैसे लावावे विधान. कवण मंत्र उद्धारण, विस्तारुनी सांग मज. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पूससी. सांगेन आता विस्तारेसी, एक चित्ते ऐकपा. पूर्वी मंदिरागिरी पर्वती. क्रीडेसी केले गिरिजापती. कोटी रुद्रादिगण सहिती, बैसले होते वळंगेसी. नाना परीच्या गणांसहित बैसला शिव मूर्तिमंत. सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळींचे, ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी. कोटी सूर्य तेजासरी, भासतसे परी येसा. भाळ नेत्र ज्वाळमाळा सर्वांताग्नी. जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा. शोभतसे सदाशिव, तक्षक देखा वामकर्णी. वासुकी असे कानी दक्षिणी, तया दोघांचे नयन. नीलरत्नापरी शोभतसे नीलकंठ. दिसे आपण नागहार आभरण, सर्पाचेची करी कंकण. मुद्रिकाही देखा सर्पाचिया, मेखला तया. सर्पाचे चर्म परिधान, व्याघ्राचे शोभा घंटी. दर्पणाचे ऐसे परी दिसतसे, एके हाती त्रिशूळ देखा. दुसरा डमरू सुरेखा, ये रे हाती खड्गतिका. शोभतसे ईश्वर पानपात्र, एके हाती धनुष्य बाणे. कर शोभती खटवांग फरश, ये रे हाती अंकुश करी. मिरवीतसे पंचवक्त्र सर्वेश्वर, एक मुखाचा विस्तार. दिसतसे सालंकार, सांगेन एका श्रोतेजन. शुभ्र टिळक कपाळी, बरवा शोभे चंद्रमौळी. हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर. दुसरे मुख उत्तरेसी, शोभतसे विस्तारेसी. ताम्रवर्णाकार कमळेसी, अपूर्व दिसे परी येसा. तिसरे मुख पूर्व दिशी, गंगा अर्धचंद्र शिरसी. जटाबंधन केले कैसी, सर्पवेष्टित परी येसा. चौथे मुख दक्षिणेसी, मिरवे नीलवर्णेसी. विक्राळ दाढा दारुणेसी, दिसतसे तो ईश्वर. मुखाहुनी ज्वाला निघती, तैसा दिसे तीव्रमूर्ती. रुंडमाळा शोभती, रुद्रमाळा शोभती. सर्पवेष्टित परी येसा. पाचवे असे ऐसे वदन, व्यक्ताव्यक्त असे जाण. साकार निराकार सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाभोळा. सिंहासनी आरूढला, पार्वती सहित शोभला. बैसलासे परमेश्वर, पार्वतीचे शृंगार. नाना परीचे अलंकार, मिरवीतसे अगोचर. सर्वेश्वरी परी येसा. कनकचाफे गोरटी. मोतियाचा हार कंठी. रत्नखचित मुकुटी, नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्पजाती, मुकुटावरी शोभती. तेथे भ्रमर आलापिती, परिमळा लागी परी येसा. मोतियांची थोर जाळी, मिरवीतसे मुकुटाजवळी. रत्ने असती जडली, शोभायमान दिसतसे. नासिक बरवे सकळ, तेथे मिरवे मुक्ताफळ. त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती, शोभायमान. कानी तानवडे भोवरिया, रत्नखचित मिरवलिया. अलंकार महामाया, लेली असे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कूच तटतटीत शोभेनिका. एकावळी रत्ने एका, शोभतसे कंठी हार. आरक्त वस्त्र नेसली, जैसे दांडिंब पुष्पवेली. किंवा कुमकुमे डवरिली. गिरिजा माता परी येसा. बाहुदंड सुरेखा, करी कंकण. मीरवे देखा, रत्नखचित मेखळा देखा.
ल्याईली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिखा मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत तेहतीस कोटी परिवार सहित इंद्र उभा वोगळेसी उभे समस्त सूरवर देव ऋषी सन्नत कुमार आले तेथे वेगवक्त्रे तया ईश्वर सभेसी सनत कुमार तये वेळी लागतसे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी विनवीतसे शिवासी जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवार्णव तयावरासी पापक्षया कारणे आणिक एक आम्हा तेणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी ईश्वर म्हणे तये वेळी एका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसा पुरतनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियेसा सद्योजातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळहातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करोनी मानस्तोकेदी मंत्रेसी समर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियेसा त्र्यायुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्यानेची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमानामिकांगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड्रक येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा अपरेसी वंद्य होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा रुद्राक्षमाळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुंड्र टिळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्य तीही लोकी ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारदी ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्म राक्षसे संतोषोनी नमन केले चरण कमलासी नमन करुनी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेसी सूर्य संकाश परियेसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगदुद्धारू हिंडत होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माथा ठेवित नमन करुनी श्री गुरुसी निघाला आपले स्थानासी झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्ती भावे एकती नर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम
नाम एकोनत्रिंशोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 118.